नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महाराष्ट्र इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 विज्ञान पेपर 1 त्याच्यामधील दुसरा धडा ज्याचे नाव आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण। याच्यामधील सुरुवातीचा भाग आपण यापूर्वी बघितला होता। आज आपण बघणार आहोत मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण, मेरिट्स ऑफ मेंडेलीव्हज पिरियोडिक टेबल। मेंडेलीवची जी आवर्त सारणी होती त्या आवर्त सारणीचे गुण काय काय आहेत ते आज आपण बघणार आहोत। विज्ञान हे प्रगतशील आहे। प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे। आता बघा, विज्ञान हे प्रगतिशील आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे बघा, आधुनिक प्रगत साधने आणि पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा किंवा संधी विज्ञानात आहे। मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात। बघा, मेंडेलीवने जी आवर्त सारणी सांगितली होती त्याच्यामध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात। मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल आहेत। हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलीवने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली। याचा परिणाम म्हणून मेंडेलीवच्या आवर्त सारणीत पुढील गुण दिसून येतात। आता बघा, मूलद्रव्याचे गुणधर्म आणि त्याचे अणुवस्तुमानाचे आवर्तीफल आहेत। हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना मेंडेलीवने काय केला, लागू केला आणि त्यांनी काय सांगितलं, आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारातून त्यांनी काय केली, मूलद्रव्यांची मांडणी केली। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मूलद्रव्यांमध्ये त्यामधील गुण काय काय आहेत बघा। पहिला गुणधर्म आहे, मूलद्रव्यांमध्ये आवर्ती सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले। उदाहरणार्थ बेरिलियमचे आधी ठरवलेले 14.9 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त केले व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली। दुसरा गुणधर्म काय आहे बघा, मेंडेलीवने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या। तर त्यांनी जी आवर्त सारणी बनवली होती तर त्यांनी काय केले बघा, त्यांच्या आवर्त सारणीमध्ये काही जागा शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या म्हणजेच रिकाम्या ठेवल्या। त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलीवने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असे दर्शवले। इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्माचेही भाकीत केले। त्यांनी काय केलं बघा, जी मूलद्रव्ये ज्ञात होती म्हणजेच माहिती होती त्या मूलद्रव्यांना काय केली, जागा दिली आणि जिथे मूलद्रव्यांचा शोध न लागलेली मूलद्रव्ये आहेत त्यांसाठी रिक्त जागा ठेवल्या आणि त्या रिक्त जागामध्ये त्यांनी कोणती मूलद्रव्ये येऊ शकतात आणि त्यांची अणुवस्तुमाने किती असू शकतात हेही त्यांनी सांगितले। इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्माची भाकीती त्यांनी केली। पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम Sc, गॅलियम Ga व जर्मेनियम Ge अशी नावे देण्यात आली। या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलीवच्या भाकीताशी जोडणारे आढळले। बघा, त्यानंतर काय झाले, त्या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्या मूलद्रव्यांना स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावे देण्यात आली आणि या मूलद्रव्यांचे जे गुणधर्म होते ते मेंडेलीव यांनी सांगितलेल्या गुणधर्माशी जुळणारे आढळले। खालील तक्ता 2.4 पहा। या यशामुळे मेंडेलीवच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली। त्यांनी जी आवर्त सारणी सांगितली होती त्यातील गुणधर्म आणि त्यांनी मूलद्रव्यांची केलेली मांडणी यावरून काय केलं बघा, सर्वांनी ही मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची पद्धत स्वीकारली। आता बघा, या तक्त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे गुणधर्म
एका अल्युमिनियम ई ही मेंडेलिव्हची भाकीत असलेले मूलद्रव्ये आणि प्रत्यक्षातील गॅलियम. आता बघा पहिलं अणुवस्तुमान त्यांनी काय सांगितलं होतं, भाकीत मेंडेलिव्हने केलं होतं त्यावेळी 68 सांगितलं होतं. तर काय भेटलं, गॅलियम, ज्याचे काय होते अणुवस्तुमान 69.7, घनता 5.9. तर गॅलियमची पण घनता किती होती, 5.9. द्रव्यमान काय होता यांनी कमी सांगितला होता, तर याचा किती मिळाला, 30.2. क्लोराईडचे सूत्र ECl3, तसेच गॅलियमचे काय मिळाले, GaCl3. ऑक्साईडचे सूत्र E2O3, गॅलियम मधला ऑक्साईड काय मिळाला, Ga2O3. ऑक्साईडचे रूप उभयधर्मी ऑक्साईड आणि प्रत्यक्षातील सुद्धा काय भेटला, उभयधर्मी ऑक्साईड. याच्यावरून काय होतं बघा, त्यांनी जे गॅलियमचे केलेले भाकीत आणि प्रत्यक्षातील गुणधर्म होते ते एकमेकांना मिळते जुळते भेटले. त्याच्यामुळे काय झालं, मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची पद्धत सर्वांनी स्वीकारली. आता बघा, मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. त्यांनी काय केलं होतं बघा, त्यांच्या आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा नव्हती. परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य घन निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसवले. आता बघा, ही जी मेंडेलिव्हची आवर्त सारणी होती त्यामध्ये काय नव्हतं, राजवायूंसाठी जागा नव्हती. आणि काय झालं बघा, 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागला आणि त्यांनी काय केलं, मग मूळ आवर्त सारणीला काहीही धक्का न लावता त्यांनी शून्य घन निर्माण केला आणि त्यात राजवायू बसवले. आता बघा, क्लोरीन Cl35 व Cl37 अशी दोन समस्थानिके आहेत. त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 35 व 37 असे वेगवेगळे असल्याने मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत त्यांना वेगवेगळ्या स्थानावर ठेवणे योग्य ठरेल, की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एकाच स्थानावर ठेवणे योग्य ठरेल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. जसेच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही गुणधर्म होते तसेच काही त्रुटीही आढळल्या. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हने जो पिरियडिक टेबल सांगितला होता त्यातील काही डिमेरिट्स म्हणजे त्रुटी पण होत्या. जसे की बघा, पहिली त्रुटी आहे कोबाल्ट, CO, निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी संदिग्ध होते. आता बघा, CO आणि निकेल यांचे अणुवस्तुमान काय होते, समान होते, त्यामुळे त्यांच्या क्रमाबद्दल आवर्त सारणीत काय होती, संदिग्धता होती. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध घेतला. त्यांनी काय केलं बघा, आवर्त सारणी मांडून झाल्यानंतर त्यांनी खूप काळाने समस्थानिकांचा काय झालं बघा, समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यायचे हे एक मोठे आव्हान उभे राहील. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीला नियमानुसार शक्य नव्हते. आता बघा, जसे मूलद्रव्ये वेगवेगळी असतील तसेच त्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ ही नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे जे जड मूलद्रव्ये होती त्यांच्यामध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील नियमानुसार शक्य नव्हते. हायड्रोजनचे स्थान. चौथा आहे बघा, हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजन हा हॅलोजनांशी घन 7 शी साम्य दर्शवतो. जसे की हायड्रोजनचे ऋणसूत्र काय आहे, H2. तर फ्लोरीन आणि क्लोरीन यांची ऋणसूत्रे अनुक्रमे F2Cl2 अशी आहेत. तसेच हायड्रोजन व अल्क धातू घन पहिला
यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्कधातू सोडियम, पोटॅशियम इत्यादी अल्कधातू आहेत. यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रामध्ये साधर्म्य आहे. वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात गण 1 की हॅलोजनांच्या गणात गण 7 हे ठरवता येत नाही. जसं की बघा, हायड्रोजनची संयुगे, H ची संयुगे म्हणजेच हायड्रोजनची संयुगे काय काय आहेत? HCl, H2O, H2S. सोडियमची संयुगे काय आहेत बघा? NaCl, Na2O, Na2S ही काय आहे? सोडियमची संयुगे आहेत. हायड्रोजन व अल्कोली धातूमधील हे काय होतं? साम्य होतं. तर बघा, मूलद्रव्यांचं रेणुसूत्र कसं? हायड्रोजनचं H2 आणि Cl2, धातूंबरोबर संयुग काय आहे? NaH, NaCl. अधातूंबरोबर संयुगे काय आहे? CH4, CCl4. हा काय होता? हायड्रोजन आणि हॅलोजन मधील साम्य होता. ही काय होती? एक त्रुटी होती. त्यामुळे हायड्रोजनचे स्थान कुठे ठेवायचे ही पण एक त्रुटी होती. आता बघा, जरा डोके चालवा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्रे काय असतील ते सांगा. Na म्हणजे सोडियम, Na2O3, Si2O3, Ca2O3, C2O3, Rb2O3, P2O3, Ba2O3, Cl2O3 and SN2O3 अशी काय असतील यांची रेणुसूत्रे असतील. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगाची रेणुसूत्रे काय असतील ते लिहा. कार्बन, सल्फर, ब्रोमीन, एस, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि क्लोरीन. हायड्रोजन बरोबर यांचे तयार होणारे संयुगे त्यांची रेणुसूत्रे तुम्हाला लिहायची आहेत. जसं की बघा, कार्बन सी हायड्रोजनचं संयोग होऊन कोणतं रेणुसूत्र तयार होतं? CH4, SH4, BRH, ASCH असे वेगवेगळी संयुगे तयार होतात आणि ते तुम्हाला काय करायचे आहेत? रेणुसूत्रे लिहायचे आहेत. आधुनिक आवर्ती नियम, मॉडर्न पिरियडिक लॉ. आता बघा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काय होते? त्रुटी पण होत्या आणि त्या त्रुटी भरून काढल्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्ती नियम याच्यानुसार काय झालं बघा? मॉडर्न पिरियडिक लॉ तयार झाला, म्हणजेच आधुनिक आवर्ती नियम. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती. आता बघा, ज्यावेळी मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली तेव्हा बघा विज्ञान जगताला काय होतं? अणूचे जे अंतरंग होतं त्याच्याविषयी माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्या संबंधांचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. आता बघा, इलेक्ट्रॉनचा शोध लागला त्यानंतर इलेक्ट्रॉन मधील जे अणू असतात त्या अणूमधील इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. तर मेंडेलिव्हने काय सांगितलं होतं? अणुअंक हा काय होता? मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. बघा, सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले याने काय केलं बघा? एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले की मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजे Z तो काय होता? त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनभार किंवा त्यांची प्रोटॉन संख्या होय. 1913 मध्ये बघा, इंग्लिश वैज्ञानिक कोण होते? हेनरी मोझले यांनी काय केलं? एक्स-रे नलिका वापरून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले की मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजेच हा मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकावरील धनभार किंवा प्रोटॉनची संख्या होय.
मोजलेने काय केलं बघा, अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानांपेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक आहे हे लक्षात आले. त्यामुळे बघा, अणुवस्तुमानांपेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म कोणता आहे? अणुअंक म्हणजे झेड हा आहे हे समजलं. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. त्यामुळे काय झालं बघा, मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल केला आणि आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. तो कसा होता बघा, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे काय आहेत बघा, तर बघा आधुनिक आवर्ती नियम कसा मांडला गेला, तो कसा, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. हा एक काय आहे, आधुनिक आवर्ती नियम आहे. हे तुम्हाला एका वाक्यात विचारू शकतात किंवा रिकाम्या जागामध्ये विचारू शकतात. आधुनिक आवर्ती सारणी, आवर्त सारणीचे दीर्घ रूप. आता बघा, ही आधुनिक आवर्त सारणी कशी आहे आणि या आवर्त सारणीचे दीर्घ रूप कसे आहे बघा. त्यालाच काय म्हणतो, मॉडर्न पिरियडिक टेबल आणि लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणी आणि आवर्त सारणीचे दीर्घ रूप. आता बघा, या मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमांकाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. आता ही आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय बघा, मूलद्रव्यांची मांडणी कशी केली, अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजेच काय आहे बघा, आधुनिक आवर्त सारणी होय. आता बघा, अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असेही म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंक म्हणजे झेड नुसार केलेली आहे. तक्ता 2.7 पहा. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत नाहीसे झालेल्या दिसतात. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा दूर होत नाही. आपण मागील इयत्तामध्ये पाहिले आहे की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असते ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्या एकूण संख्येवरून ठरते आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. आता बघा, अणूमधील जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय होतात, केंद्रकाभोवतीच्या कवचामध्ये वितरित केलेले असतात आणि ते काय असते, त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण असते. आता बघा, हे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण किंवा एकूण इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही कशी असते, इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. हेही रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला विचारू शकतात. इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येते. आता बघा, ह्या आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता बघा, ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजेच 1 ते 7 आवर्त. तसेच सारणीतील 18 उभे स्तंभ म्हणजे 1 ते 18 गण होय. आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अनुक्रमांक दर्शवली आहेत. आता बघा इथे 2.7 तक्ता आधुनिक आवर्त सारणी. आता बघा, ही जी आवर्त सारणी आहे
याच्यामध्ये काय आहेत बघा, 7 आवर्त आहेत. 1 2 3 4 5 6 7 हे काय आहे, 7 आवर्त आहेत. आणि 1 ते 18 हे काय आहेत, गण आहेत. अशा प्रकारे काय केलेले आहे, ही आधुनिक आवर्त सारणी आहे. आणि याच्यामध्ये वरच्या साईडला आपल्याला काय दिसत आहे, अनुअंक दिसत आहे. मूलद्रव्याचा काय दिसत आहे, अनुअंक दिसत आहे. आता बघा, 7 ओळी व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. या 2 श्रेणी सहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यासाठी जागा आहे. आता बघा, ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे त्याच्यामध्ये काय आहेत, 118 बॉक्स आहेत. आणि प्रत्येक बॉक्समध्ये एक मूलद्रव्य, म्हणजेच इथे 118 मूलद्रव्य आहेत. आणि इथे 2 वेगळे खंड दाखवलेले आहेत आणि त्यांनाच काय म्हटलं आहे, LA पासून LU पर्यंत काय आहे, लॅन्थनाइड श्रेणी आहे. आणि AC पासून LR पर्यंत काय आहे, ॲक्टिनाइड श्रेणी आहे. आता बघा, संपूर्ण आवर्त सारणी S खंड, P खंड, D खंड, F खंड अशा 4 खंडामध्ये विभागली गेली आहे. S खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. गण 13 ते 18 हे P खंडामध्ये येतात. गण 3 ते 12 म्हणजे D खंड, तर तळाच्या लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणजेच F खंड होय. D खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. आता बघा, हेही महत्त्वाचे आहे. D खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात, संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. आणि ही जी संपूर्ण आवर्त सारणी आहे ही किती खंडामध्ये विभागली गेली आहे, संपूर्ण आवर्त सारणी 4 खंडामध्ये विभागली गेली आहे. कोणकोणते, S खंड, P खंड, D खंड आणि F खंड. आणि यांचे वेगवेगळे गण आहेत. 13 ते 18 हे काय आहेत, P खंडामध्ये येतात. आता बघा परत आधुनिक आवर्त सारणीमध्ये बघा, S खंडामध्ये काय येतात, 1 आणि 2 गण येतात. D खंडामध्ये गण 3 ते 12, P खंडामध्ये गण 13 ते 18 आणि F खंडामध्ये लॅन्थनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी. असा हा पूर्ण आधुनिक आवर्त सारणीचा तक्ता आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, 4 खंड, S खंड, D खंड, P खंड आणि F खंड आहे. F खंडामध्ये लॅन्थनाइड श्रेणी आहे आणि ॲक्टिनाइड श्रेणी आहे. आता D खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात, संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. हेही तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये विचारू शकतात. आवर्त सारणीच्या P खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवता येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दर्शवता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू व उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. आता बघा, इथे काय दाखवलेले आहे, एक अशी नागमोडी रेषा दाखवलेली आहे. याच्या उजव्या बाजूला काय आहे बघा, धातू आणि डाव्या बाजूला काय आहेत, अधातू. डाव्या बाजूला काय आहे, धातू आहेत आणि उजव्या बाजूला काय, सर्व अधातू आहेत. आणि या रेषेच्या किनारीने काय आहे, धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. आता बघा, आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूप. मॉडर्न पिरियोडिक टेबल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. आता जो आपण हा तक्ता बघितला 2.7, हा काय आहे, आधुनिक आवर्त सारणीचा तक्ता आहे. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो.
आता बघा ह्या आवर्त सारणीमध्ये जे शेजारी शेजारी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या गुणधर्मामध्ये काय आहे, थोडासा फरक असतो. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. पण जसं आपण त्याच्यापासून लांब जाऊ तसा काय असेल त्याच्यामध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहे. आता बघा आधुनिक आवर्त सारणीमधील जे गण आणि आवर्त आहे त्यातील मूलद्रव्यांची वैशिष्ट्ये कशामुळे आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहे. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व कोणत्या आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून कळते. आता बघा गण व इलेक्ट्रॉन स्वरूप, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे गण व इलेक्ट्रॉनिक स्वरूप. आधुनिक आवर्त सारणीचे तक्ता 2.7 अवलोकन करून गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा. आता बघा आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण 1 कोणता आहे, इथे आहे आणि त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत मूलद्रव्ये, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, फ्रान्सियम, ही काय आहेत मूलद्रव्ये आहेत. या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळला, या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयोजन इलेक्ट्रॉन आहेत. तुम्हाला दिसेल की गण 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलातील सर्व मूलद्रव्यांच्या संयोजन इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्ये पाहिली तर त्यांची संयोजन इलेक्ट्रॉनची संख्या एकसमान असल्याचेही तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही मूलद्रव्ये गण 2 मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलामध्ये आहेत. त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसेच गण 17 म्हणजेच हॅलोजन कुलामधील फ्लोरीन, क्लोरीन या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक कवच वाढत जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणाचे वैशिष्ट्य आहे. आता बघा बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणाचे काय आहे, वैशिष्ट्य आहे. बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे त्या गणाचे वैशिष्ट्य आहे. मात्र जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचाची संख्या वाढत जाते. आता बघा अणुअंक 92 असलेल्या युरेनियम ह्या मूलद्रव्यानंतरही सर्व मूलद्रव्ये अणुअंक 93 ते 118 ही मानवनिर्मित आहेत. म्हणजे 93 पासून 118 जी मूलद्रव्ये 118 पर्यंतची जी मूलद्रव्ये आहेत ती मानवनिर्मित आहेत. ही सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी आहे. आता बघा आधुनिक आवर्त सारणीचे वैशिष्ट्ये काय काय आहेत. आपण पूर्ण आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय काय शिकलो. त्याच्यामध्ये बघा मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अनुक्रमाने मांडली आहेत. उभ्या स्तंभांना गण म्हणतात. एकूण 18 गण आहेत. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता आढळते. आडव्या ओळींना काय म्हणतो, आवर्त म्हणतो. एकूण 7 आवर्त आहेत. एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म हळूहळू बदलत जातात. म्हणजेच बघा आज आपण काय शिकलो, आधुनिक आवर्त सारणी ज्याच्यामध्ये बघा या आवर्त सारणीमध्ये 4 खंड आहेत. एक आहे S खंड, दुसरा आहे P खंड, तिसरा आहे D खंड आणि चौथा आहे F खंड. तर D खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात, संक्रमक मूलद्रव्ये असे म्हणतात. F खंड आहे तो त्यामध्ये काय काय आहे, लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी. आता बघा गण उभे जे कॉलम आहेत त्यांना आपण काय म्हटलेले आहे, गण असे म्हणले आहे. आणि आडवे ज्या रेषा आहेत त्यांना आपण काय म्हटलंय, आवर्त म्हटले. असे 7 आवर्त आहेत आणि 18 गण
या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आहेत. आणि या आधुनिक आवर्त सारणीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जी मूलद्रव्यांची मांडणी आहे ती कशी आहे, मूलद्रव्यांच्या चढत्या अनुक्रमांकाने केली आहे. आणि मूलद्रव्यांच्या इथे वरच्या बाजूला त्यांचे जे काय आहे अनुक्रमांक दिलेले आहेत. तसेच वरून खाली जसे आपण येतो या गणामध्ये त्यावेळी काय होतं बघा, या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामधील बाहेरची कवचांची संख्या जी आहे ती वाढत जाते. अशा प्रकारे हा आधुनिक आवर्त सारणी आहे. या पुढील पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.